आला इसल्या घरी ऐक नाही काय माहिती पाहून तरी येतो लय त्याची भेट नाही फोनही उचले ना काय झालं त्याला फोनही उचले ना ते बसत आहे काय रे काय खोकत आहे का बरं बसलाय मला दम लावून राहिला दम ते केव्हापासून हां केव्हापासून दमा झाला काय मला ते दमा झाला दम न झालं काय मला या वयात होऊ शकतं भाऊ काही काय खाण्यात गेलं का काही पिण्यात खाण्यात मग थांब पावर लय करतोय काय तू हां लय करतोय नाही कामधंदा नाही नाही ना केव्हापासून होत आहे 8 दिवसापासून मग दवाखान्यात गेलंच नाही का नाही अरे काय पैसेच नाही अरे चंडाळा मग मला फोन करायचा मग मी नसतो आलो का हां दवाखान्यात न्यायला तुला पैसे दिले असते फोन फोन चोरीला गेला माझ्याकडे फोन बी नाही फोनही चोरी गेला फोन चोरी हा ते आहेच. मग आता एक कर मग मा काय गोळी आहे ते घेतो का मग गोळी आहे मला आणली होती मेडिसिनमधून गोळी तर मग या घेऊन टाक तर यानं तुला फरक पडेल बाय हा का हा मी असं 2 दिवस लय खोकायचो आता हां पाणी पाणी आहे इथं ठेवले मी हां घेऊन येता का तेवढं पाणी मला उठवणार नाही म्हणजे उठता जाय ना तुला नाही बरं बरं बस आणतो बस चालतं. ते इकडे शेडमध्ये असेल पा बरं बरं पाहत मी काय म्हणतो हा तिथं मफलर ठेवले मावली तेवढी मफलर आणा पण मला थंडी वाजून राहिली बरं बरं अंदर पे गोळी घे बरं एकदा मी बाई मपलर तवाली म्हणून जरी म्हटलं थंडी वाजून राहिली हो. फोन का लागत नाही फोन का लागत नाही मग आज काय झालं रिकामच होतं घरी म्हटलं मग चला याची भेट होईल नाही दिवसाची 8 दिवसापासून हो, हो. मग ते तो तर याच अवसान झालंय हां थंडी वाजून राहिली मला हा ना हो हां तर मग गोळी घे बरं गोळी ना तुला 8 तासात इतका फरक पडेल ना हे दुसऱ्या गोळ्या ठेवून तुमच्याजवळ नाही तो कसं राहू द्या तुला संध्याकाळी घे ना परत हां संध्याकाळी घे या मा काल देतात मी घरी जाईल मावाल्या मग तुका मा घरी या ना काय गोळी खायला दर बरं वाटेल ना अरे 10-15 मिनिटाचा तुला परत तापाची गोळी घे ताप सर्दी दमा खोकला सगळं एकच कार्य करते ती हा का हा तुला उठूनच बसेल ती तुला असं पावर येईल ना शरीरामध्ये का तो सगळा आजार नीट होऊन जाईल खोकायचा नाही दमा यायचा नाही सर्दी नाही खोकला नाही 4 आजारावर वागाव चालणारी गोळी ती टेन्शन नको घेऊ हा का काय म्हणता का कुठं चालली इकडं काय तो आकाच येत होतो रे काय काम काढलं अरे म्हटलं लगेचची भेट नाही होईल आपली नाही का हा आज रिकामच होतो अरे म्हटलं इसल्या काय दिसा ना म्हटलं चला आता घरी जाऊन या पण ते आलं तर तू पाहत होतं क्वाक क्वाक इकडं बसेल तू बाहेर फार तब्येत खाचावली का नाही तर मग दवाखान्यात चाल बाबा खर्च बी करतो मग आता काय करू काय थंडी वाजून येते काय अरे पोराचं अवघडच होतं जातो का काय कळा नाही मला तो होतं हो ताप बी पे काय लई ताप तर अजिबात आहे रे गार पडला फक्त गार जातो काय मी काय बघ नाही तुझं बरं वाटत तुला हं? तू आहे ना अजून नाकाशानं चांगला आहे कलेल नाही काही नाही म्हणजे मग भारतावर उठला का तू नाही रे मरावं नाही रे हं? अरे पण वशील तू नीट घाबरू नको मी आहे तुला आधार द्यायला जा डॉक्टरला घेऊन या एखाद्या आता म्हणजे मी मध्ये आराम करतो हां डॉक्टरला घेऊन असं काय होतं हा मग तुला बरं वाटत ना का हा बरं मी मला काय थंडी वाजून राहिली. ती मुंबईवर एक कोणती आण नर्स येईल पाहिजे डॉक्टर कोणती आण बाबा मी ना मध्ये झोपतो जरासा हां आराम करतो घेऊन येतो डॉक्टरने असं करू का धर्म आदर ती आयला फार तुला धरावं लागत मग आता आता काय करतो उठ आता उठ आईला. हाताने तुला गाठ थंडी वाजून राहिली. हाताने दुखणं घेतलं करून तो पर्यंत थंडी वाजून राहिली मला अरे पटकन मला फोन करता टपक्यान हे करता मी ना हां इथं पडतो जरा हा इडा पाठ लावून पड बरं हां, पड असं इडा गोण्याला पाठ लाव डॉक्टर घेऊन ये बरं हा आणतो मी इथं पडतो जरा हा ते काहीतरी टाकीतो हा टाक मला ना बरंच वाटा ना मला बरंच वाटा ना हा पड तिला पड व्यवस्थित पड ती गोळी घ्यायला जरा घाम निघोस तर बाहेर निघू नको हा नाही नाही आईला काय तो वाढवा करून ठेवलंय हा बाबा तू आहे म्हणून मला काही नाही हा मग काय आता मी कवर येणार आहे भाऊ बरं आहे की नाही तू तर नसताना मा घरचं पाहू का तो पाहू सांग बरं तू नसताना तर लय लय प्रॉब्लेम झाले झोप झोप ये मग डॉक्टरला घेऊन कोणती मुंबईची डॉक्टर हा
तोपर्यंत तुला फरक काय पडेल आवर. डॉक्टरनीलाच आण. हा डॉक्टर जा, तीच डॉक्टर चांगली आहे. हा हा येऊ घेऊन झोप मग. आईला तर ही नर्स कुठं असेल तर असो आता. ही पार त्या ढाग्याच्या मळ्यात राहती. आता हिला कॉल करतो आधी. मरो ते कोण जात बस एवढं लांब. हा हॅलो नर्स. हा बोला ना. कुठे आहे तुम्ही आता? मी आता जरा बाहेरच पडलेली आहे. बाहेर हो आता बाहेर पडले का? हा म्हणजे मार्केटमध्ये जात होती. हा, हा. बोला ना बाबूराव. अहो अर्जंट पेशंट होतं. अर्जंट. हा आपला मित्र आहे. बर बर. तर त्याला ना लय तकलीफ होऊ राहिली हो. किती वर्षाचा आहे? तो आहे 35-36. 35-36. हा गज मोठा आहे तो. मग म्हणजे तुमच्या वयात येईल. तुमच्या वयात. डॉक्टरकडे नाही घेऊन गेलात? अहो त्याच्या पैसा अडका नाही काही नाही. मीच खर्च करू राहिलोय. बरं बरं ठीक आहे ठीक त्याला आहे. कोणीच नाही ना अनाथ आहे तो. मग असं बोलताय. हा ठीक आहे या मग तुम्ही मार्केटमध्ये. मी आहे इथं मार्केटमध्ये आहे तुम्ही? बरं बरं येतो मग तुमच्या का. चला तर तिनंच तिकडे बोलावलं ते आयला काला फोन केला असेल मी. हां बिगर फोनचं मग तिकडे गेला असतं ते परवडलं असतं. फुकट रुपये घालवला या बॅलन्स मी याच्यामध्ये. चला जाऊनच येतो तिच्याकडून. बरं मी काय नर्स हा. चला ना. दूर आहे का खूप? हा थोडं आहे 5-1 मिनिटाचा रस्ता आहे. बरं. हां पण मी काय म्हणते त्याने डॉक्टरने दाखवलंय का अगोदर? नाही दाखवलं. नाही हो नाही त्याच्या पैसा अडकत नाही ना हो. मग मी त्याला काय म्हणलं एक माझ्या ओळखीची मुंबईवरून आली ती डॉक्टरी बरं. नर्स म्हटलं. बरं तर मग तिला दाखवून पाहू म्हटलं बस. हां ठीक आहे ठीक आहे. तुम्ही करशाल ना त्याच्यावर? काय तुम्ही करशा का त्याच्यावर त्याच्यावर काय करू मी? इलाज? इलाज करणारच ना. तुम्ही असं म्हणता जसं काय मला मंत्र मारायला घेऊन चाललात. नाही ना मंत्र चला. तुम्ही करा भाऊ असं म्हणतो मी. हां त्याला नीट करा. हां? ठीक आहे. मला पण बाहेर जायचं होतं पण तुमचा अचानक फोन आला आणि तुम्ही सिनियर पर्सन मग तुम्हाला नाही नाही म्हणता हो आलं मला. हो त्यामुळे म्हटलं नाही मला नाही माहितीच नाही कोणी. म्हणजे म्हणजे मी जर फोन जर केला ना हा ते येणारच. व्हेरी गुड. हो हो खूप कारण छान आपल्या शब्द कोणी सोडित नाही. असं. खूप छान खूप हो. छान. चला चा कुठे आहे? या काही येतं कुठे आलं या. राहतात? हा हो बंगला आहे या का? मॅडम या. हम्म. हे कोण झोपलेत? तेच पेशंट आहे ना. पालतं झोपले पा. आधी उत्ताने होते मी गेलो तेव्हा हा तुम्हाला बोलायला आलं तर आता पालते झाले. पण त्याचे पालते का झोपलेत? मग आता काय होतं त्याला तेच कळा. ए विशाल. ए विशाल. यांचं विशाल नाव आहे का? हा विशाल. ए बरा उताना वय बरं. तू पालता कावर होते? मी आहे. हा मॅडम आले मॅडम. ए डॉक्टर आले. विशाल हा कसं आहेस? बाळा सरळ झोप. डॉक्टर हा अरे मग त्याला तपासायचं तो काय होतं सांग ना त्यांना. बाळा सरळ झोप. यायला. विशाल विशाल हो तू येत अशी करता. नको मॅडम आता कसं करणार कसं तपासणार तुम्ही? बरं तुम्ही हात तर खाली ठेवा. हा हात मला नाडीचे ठोके मोजावे लागतील. हात खाली ठेवा. अहो तुम्ही असं हातात धरा ना सारखं. एक मिनिट बाबूराव. तुम्ही असं हाच काय लावलं तुम्ही? ए बाबा बाबा अहो नाडीच्या ठोक्यावरून कळतं पेशंट किती चांगला आहे किती बरा आहे का सिरियस आहे. हो हो ह्याचे ठोके तर जलद गतीने धावतायत. म्हणजे बीपी हाय होतं का वाढतोय? थांबा जराशी एक मिनिट. हा बाळा विशाल थोडं सरळ झोप. असं दुखतं का असं? बरं बरं ठीक आहे ठीक आहे. अरे तो दुखत आहे कोण कोण? एक मिनिट मी आता आली आहे ना. अरे विशाल अरे तू काय नेमका खुब्यात गेला का काय? खुब्यात? हा अहो तरुण पोरगा आहे तो असा खुब्यात कसं जाईल? मग त्याने आपल्याकडे डोंगर केलंय मी चेक करते. काय? पोट तर सॉफ्ट आहे त्याचं. पोटाला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मग? काय होतं त्यांना? अरे पहिले मला काय ते सांगा. होतंय काय सांगणार आहे बाबा? याला काय करावं या पोराला? अरे होतंय काय तुला आता? नाही सांगू शकत. मी नर्स आहे मला सांगा तो तुम्ही. पालता झोपला आता उताना बघा. आता पालताय. त्यांना सांगा अगोदर त्यांना काय सर्दी खोकला काय ताप अगोदर काही होतं का? ए तुला आधी काय होतं घरी आधी याच्या आधी? काय काय व्हायचं? खोकला. खोकला अजून दमा सर्दी अजून सर्दी खोकला दमा शंभूड ताप. शंभूड यायचा ना? त्यांचे डोळे पण खूप लाल झाले. त्यांना काही मेडिसिन वगैरे काही याच्या आधी मॅडम एक गोळी दिली त्याला.
ही गोळी तिथे आहे ते. असं त्याला मी भेटायला आलो. डॉक्टरांना सांगून दिली होती का नाही नाही मा आजारावरली होती. तुमच्या हा आजारावर हा. आणि तुम्ही या पेशंटला दिलेत? मग त्याला तो आजार होता ना, तोच मला होता. पण बाबूराव तुम्ही डॉक्टर आहात का? नाही नाही, काय झालं मला त्या ती गोळीनं, गोळी ना माझ्याकडे आहे. त्या गोळीनं मला फरक पडला होता. ती गोळी आहे माझ्याकडे. अहो तुम्हाला फरक पडला, पण वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर्स असतात. हा का? बरं ती गोळी आहे का तुमच्याकडे? आहे यांच्याकडे जाईल काय 4 वाट्या, हा. तर एक खाली देईन. हे माझा ही गोळी किती पाय रे? हा 3 आहे. ही पा कोणती पा? ही एक गोळी तुम्ही पेशंटला दिली. हो हो. कल्याण, तुम्हाला कोणी सांगितलं बाबूराव ही गोळी द्यायला? का बरं मॅडम मी मरतो काय माझं? अहो अहो नाही नाही नाही, तुम्ही मरत नाही. तुम्ही जिवंतच राहणार, फक्त थोड्या वेळच मराल. तुम्ही जरा झोपा झोपा जरा. काय झालं? अहो बाबूराव, तुमचं काही शिक्षण काही झालंय की नाही? नाही शिक्षण नाही काय होय. अहो नाही झालं तर तुम्ही या तरुण मुलाला ही गोळी कशाला द्यायची? मी घेत राहतो ही. अहो पण तुम्ही ज्याच्यासाठी घेत होते त्याच्यासाठी त्याला ती गरजेचीच नव्हती ना. का? आता मी कसं सांगू मग त्याचा तुम्हाला? जीव नाही का? त्याचा जीव वाचवायला गेलो मी. कोणती गोळी दिली आहे? कोणती गोळी त्याचा दिली? जीव वाचवायला गेलो मी. अहो जीव वाचवायला गेलात काय? त्याचा जीव जाईल 4 तासामध्ये. हा? त्याला योग्य ट्रीटमेंट नाही भेटली तर. म्हणजे काय 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 आता कोणती? मग तुम्ही काल आले, मग तुम्ही त्याला ट्रीटमेंट द्याला. अहो बाबूराव, हा? काय झालं मला असं काय ए केलं? घाबरू नको, नाही, तुम्ही- घाबरू नको, तुम्ही- घाबरू नको. तुम्ही- तुम्ही- तू तुम्ही झोप झोप. काय केलं याने? तू पालचाच झोप, पालचाच झोप. पालथं काय, त्याला 4 तास पालथं झोपावं लागणार आहे, नाहीतर विस्फोट होऊन जाईल इथे. काय केलं विस्फोट? याने? मग काय? काय केलं याने मॅडम? अहो काय दिलं काय ते? विस्फोट होईल. आधी ते बॉटल येते याचे त्याचा की विस्फोट. अहो तुम्हाला बाबूराव, तुम्हाला काय काय केलं मजाक रे? सुचतोय काय? हा? इथे गोळी बघून मला इकडे घाम आलाय आणि तुम्ही मात्र निवांत बोलताय. अहो मला मला रोज घ्यावं लागते एक गोळी. रोज संध्याकाळी घेतो मी. अहो तुम्ही घ्या, तुम्हाला लागत असेल तर, पण याला कशाला द्यायची? अहो मग त्याला दुखत होत. मला पडला तर पडला येणार या गोळीला. परत तुम्हाला लघवीला वगैरे झाली आहे का स्वच्छ 1-2 तासापूर्वी? मुतला कर तू. अहो काय मी विचारते ना अहो. जवळ मुतला का लांब होता? इथं बोतलं बाटली नाही, नाही, इथंच रे रे. अरे झालं खायले पुरे ना. बाटलीत अरे तू जवळ मुतला. ते अरे लगे करताना लांब लांब लगे झाली का जवळ झाली तुला? अहो, बाटलीत बाबूराव मुतलो. मी आहे ना सिस्टर, मी विचारते ना, मुतला वितला काय? बाटलीत लघवी मुतलो. म्हणा. बाटलीत मुतलो मी. घे पिऊन. आता बाटलीत घे रे पिऊन घे. मग त्या गोळीला काय काय फरक पडला चल मग? तुम्ही 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 असे झोपा. नाही लगे पिवळी झाली त्याला. अहो त्याचे स्नायू आखडले असतील या गोळीमुळे. तुम्हाला काय कळतंय का? स्नायू? मग स्नायू म्हणजे मसल्स, नाहीतर काय बोलू मी, स्नायू म्हणजे काय म्हणतात? स्नायूच म्हणतात मराठीमध्ये. muscles. स्नायू अशा हाता पायाला याला त्याला म्हणते स्नायू. अहो स्नायू तर पूर्ण अंगाला असतात ना, सर्वांगाला असतात ते. मा स्नायूला तर काही होत नाही. अहो तुमच्या स्नायूची गोष्ट वेगळी, याची स्नायूची गोष्ट वेगळी ना. फरक आहे ना दोघांच्या वयामध्ये. त्याची सोय त्याच आहे पण. अहो बाबूराव, मी तुम्हाला काय सांगू? तुम्ही शांत झोपा. तुम्ही असं झोपा, असं झोपा. मॅडम तुम्हाला कसं बोलू की पेशंट किती डिफिकल्ट कंडिशन मधून जातोय तो. काय होतंय काय त्यांना मला सांगा. तुम्हाला कळालंच मला सांगा. म्हणजे मला जे होत होतं ते मग खरं आहे का काय होत? आता मला एक सांगा, हा. तुम्ही ही गोळी घेतल्यावर काय करता? कोण गोळी घातल्या मी करीत राहतो जेवण. जेवण करता तुम्ही? हा पोटभर. बरं, आणि मग ते जेवण केल्यानंतर काय करता? झोपतो निवांत. मग तुमचे स्नायू आखडत नाहीत? माकडे लांबून देतो. लांबून देतो? हा हा पांडुरंग काय बोलायचं यांना? आकडे लांबून देतो मी. हा मग ते लय कळा लागल्या का हा आता झोपायचं पाय जवळ घेतो. हा. कळा लागल्या का लांबून देतो. अहो पण ती लांबण्याची गोळी ह्याला कशाला द्यायची? मग आकडायचं आहे का? आकडायचीच गोळी आहे ही. आता मी तुम्हाला कसं सांगू? मग आकडायची देऊ का परत? नाही 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 नाही. अहो जीव जाईल त्या बिचाऱ्याचा. तुम्ही असं नाही काय आकडायची आहे माग. नाही 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 नाही. बाबूराव तुम्ही थोडीशी शांत राहा. वा. बघा हा आता किती वाजलेत? 2 वाजलेले आहेत. हा. तर 5:30-6 पर्यंत याला असं झोपावं लागेल. कसं पालत? हो, कारण ही गोळी जी आहे ना ती ही गोळी अहो अहो बोला हो तुम्ही.
लाजू राहिले का मला हेच कळणार बा. ही गोळी आहे की नाही ही घेतले ना की स्नायू आखडतात कडक होतात काहीतरी करायची इच्छा होते आपल्या एक भागाला अरे नाही नाही तुम्ही झोपा कडक कडक होत्या कडक होतात कडकच काय होते तुम्ही बरोबर बोललात कडक होतात हा. पण एक पार्ट असा आहे ना तुम्ही की- तुम्हाला लांब होते कडकच काय होईल. अहो, मला बोलू देत ना तुम्ही झोपा ए अरे बाप्पा बाबा अहो पण शरीराचा एक पार्ट असा असतो ना की तो कडक होऊन आणि लांब होतो. अहो नाही हो मग लांब होऊन कडक होतो का नाही हो मग काय तुम्ही मला कन्फ्युजच करता मला काय काय बोलू ना मला सुचना झालंय अ, तर तुम्ही एक काम करा ही गोळी ती पॉवरची गोळी आहे मला असं म्हणायचं बस कोणती पॉवर पॉवर ही पॉवरची गोळी आहे असं मला म्हणायचंय पावरची काय केलं रे भाडकावा यायचं ना. काय हं? काय हे झालं बघा विशाल विशाल तुम्ही थांबा तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय प्रॉब्लेम तो तुम्ही गावात असे गोळी दिली उघडेच- बघा. तुम्ही असे या पावरची गोळी आहे का मग काय मला तेच म्हणायचं की पॉवरची गोळी आहे काय झालं मॅडम मी रोज घेत राहते बरं का तू आहे ना मला बोलू नको तू आता मॅडम तुम्ही ना आता तुम्ही जा नाही तर चालतं का काय कुठं हा? कुठं चालतंय का म्हणजे कुठं घरी का? त्यांच्या घरी. कोणाच्या हा असा मित्र आहे तुमचा तुझ्या डोक्यात परत पडला का बाटली कर तोंडात त्या इकडे काल आणल्या तपासाला आणल्या का आणि तू होतं चालत्या का घरात तो पॉवरची गोळी दिली काय बघा तुम्ही असेच झोपा. काय झालं माहिती का मॅडम मला लिहिता वाचता येत नाही आता आता तुम्ही हे घेऊन जाता कुठे गोळी घेतल्यानंतर गोळी घेतल्या घरीच राहतो मी हो मॅडम अड्डा हा, मॅडम तुम्ही जा काय इथून तुम्ही जा इथून त्याला मी आता योग्य उपचार करायला नाही लावतो. कुठे पाठवतो थांबाय मॅडम मला समजलं आता काय विषय तुला मी ना तुला आकडून देत थांब मॅडम कोण शांत बस काय अहो आकडून द्यावं लागेल बाबूराव मला एक तर बाहेर जायचं होतं मी तुमच्या मित्रासाठी इथपर्यंत आली हो मॅडम अहो, शेवटी बघ याच्यावर अँटीबायोटिक आहे का काही दुसरं हा दुसरं द्या काहीतरी आकडायचं द्या आता आकडायचं सॉरी आकडायचं तुम्ही द्या आकडून त्याचं शट अप तुला द्या आकडून आता तुम्ही आता- मला चूक झाली मला लिहिता वाचता येत नाही बाबूराव तुम्ही आता जरा शांत बसा कारण की आता गोळी मी- कोणती मला माहित नव्हतं पण मी रोजच्या नेमाने मला मी घेतोय हा, तुम्ही पण घेत मला होते. आकडत आहे पण लांबत आहे पण मग आता तुम्ही जिथे लांब करायला जात होते तिथे याला घेऊन काय झालं माहिती मी या दोन दोन गोळ्या घ्यायचो हा म्हणून मी त्याला देऊन पाहिली अहो पण हा तरुण मुलगा आहे तुम्ही थोडेसे वय झालंय तुमचं वयाचं त्याचं काय बार आहे मी वया करतानाच आणल्या होत्या ना या गोळ्या अहो पण तुम्ही ह्या पेशंटला कशाला चल द्यायचं ना मग निकांत. चल, दोघात एकदम चला काय बाबूराव तुम्ही एक काम करा हा 4-5 तास काही फ्री होणार नाही तुम्ही याला कुठे पण घेऊन जा अड्ड्यावर जा कुठे पण जा तुमच्या घरी घेऊन जा मी इथून नाही नाही जाते. मॅडम एक करू का आता याला असं पालतं झोपून ठेवतो एखादी गोळी ठोक त्याच्यावरून गोणी हा मग दाबेल राहील असा अहो त्याचा काय जीव घेताय काय नाही नाही इकडे इकडून इकडे ठेव ना तोंड मोकळं ठेव त्याला हे श्वास गोण्या घ्यायला. काय त्याच्यासाठी ठेवल्यात काय मग आता काय करायचं अचानक गोष्ट घडली झालं त्याचं बाबूराव तुम्ही ना खूप हे करताय नाही तर मी एक करा तुम्हीच आकडून द्या जा मध्ये पटकन ए, उठ रे तुमचं काय डोकं फिरलंय का अहो पैसे घ्यायचे तुम्हाला कुठं काय आहे? मला काही करायचं नाहीये हा? तुम्ही 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 तुमचं बघा हा. आणि हा 4 तास काय बरा होणार नाहीये हा. तुम्ही गोण्या ठेवा नाही तर अजून काय पाण्याची टाकी ठेवा तुमचं काय करायचं ते करा मी चालले निघून काय माणूस आहे हा शी मी इथे उगाच आली अरे काय झालं मला काय वाटलं अरे मी रोजच्या नियमाने घेतोय अरे काय ओरल तुला काय 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 होतंय का तुला सांग. हं? काय होतंय का मला तुला सगळे आजार बरे झाले झाले ना आता पण एक आजार लय उठला कोणता हं? मला काहीच करता येईना म्हणजे काही म्हणजे हात पाय चालवणार चावले नाही मला असं उतनच होता येईना उत्तर होतंय ना उत्तर तू आता तेवढी सोय कर मावली बाकीच काहीच करू नको आयला तो गोळी दिली ना तू माहिती तेवढी सोय कर म्हणजे आता गोळी देऊन पाचतावा झाला बा तुला हा तेवढी सोय म्हणजे आता ती सोय करायची की मी जा ठेकेली घेऊन ये याच्यात काय टकी ती घेऊन ये जाय आता एक कर भाऊ तू आता एक कर तुला मी ना पॉईंट सांगतो तिकडे जाय मी नाही जाणार मी कुठं जाऊ शकत नाही तू इथं घेऊन ये ठकेली हा? घेऊन ये ठकेली घेऊन ये जा. याला जाय पैसे देतो ना मी याला जाय तू नाही नाही तिकडे नाही जात नाही तिकडे तू ठकेली घेऊन ये इथं. जाय आता येणं काय टकी बरं याच्यावर पाहतो आहे काय घरी थांब यायला कुठं पस्तावा झाला या गोळ्याला आयला मी दोन घेतो रे मला काहीच होत नाही अरे इथं कोणीच नाही नाही तर तू चाल काय नाही तर ए तो डोक्यात फरक पडला का काही मग तुला नीटही करायचं आम्ही डॉक्टरला बोलायचं नीट करायला अशा गोळ्या मग देतात काही अशा गोळ्या देतात का नीट करायला हॅलो ठीक आहे कुठे आहे का नांदूर शिंगड्याला आज तिकडे गेली काय अरे काय इकडंच भरपूर आहे. काय काल इकडे तिकडे पळत आहे तू हा
अरे इकडे लय अर्जंट पेशंट होतं आपलं. हा त्याचं फक्त आखडून द्यायचंय. हा काय झालं त्याची तब्येत बिघडली ती मला वाटतं तीच गोळी एक काय मी रोज 2-2 घेतोय ना. आता मला काही लांबलंही नाही आकडलंही नाही कधीच. पण त्या पोराचं असं अचानक काय झालं ना ते डॉक्टर म्हणत त्याचं असं झालंय म्हणा त्या गोळीमुळं. तर म्हणून म्हणतो तू ये तास 2 तास नाही जमणार आज. मग तू नाही काय गिरायक आईची जट दर्शक. मग आता काय करू आता याला मग संध्याकाळी तरी ये. हा तर तो राहील पालता झोपून. मग आता काय करणार आहे. हा मग ही दाण्याची गोणी ठेवतो एक पाटीच त्याच्या कारण त्याला उतारच होता येई ना. उताराचं झालं ना ते सारखं हसत राहतं. तेव्हा हे काय झालं हे काय झालं. मग संध्याकाळी लवकर ये पण फोन कर मला आणि येताना गोठ्यावी. हां हां मग त्याला ठेवतो तर पालतं झोपून. हां ए ती नांदूर शेंगडायला जाईल भाऊ तिच्याकडे लय काय आज लय गर्दी तिच्या मागं. आता तू झोप पालता तर मग मी जातो तू काहीतरी सोय करतो पाहतो. लवकर मला जमत नाही. हा तू असंच पालता झोपेल राय. हां आणि गोणी बिनी काही टाकू नको बाबा. बरं गोणी टाकी पण असं झोपून राय. हां इकडं कोणी येतं जाते जरा जरा पालताच झोपेल राय. हां उताना होऊ नको. मग जाऊ का मग मी जर भेटलं तर मग देतो पाठवून. हां वाटलं तोय पैसे मी देतो बाबा आता काय सांगू. हां जाऊ का. हो चल येतो मग. हां आईला काय डोक्याला ताण झाला बा. नसती गोळी दिली ते परवडला असतं या पोराला. यायला अवघड होऊन बसलं. ते डॉक्टरने आणली तिनं सांगितलं म्हणून कळालं नाही तर अवघड झालं असतं. आता याला कुठून पाहून आणा आता गाडचं. चला आता कुठून तरी एखादं आणतो शोधून देतो त्याला 2-3 तास ताब्यामध्ये त्याच्यामुळं दे म्हणजे येऊन पुढे त्याला परत गोळी द्यायची नाही आणि गाळी द्यायची नाही.